ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वारीत चालत असताना जिथे म्हणून कुठं काही क्षण आडोसा मिळाला का पटकन काही क्षण बसून घ्यायचं असंच काहीचं सुरू असतं. तुम्हाला सांगतो, या प्रवासात अनेक आठवणी दाटत असताना, अनेक आठवणी पुन्हा पुन्हा मी उजाळत असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. बघा ना, तो टाळ मृदुंगांचा आवाज आणि श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं ते पालखीचं प्रस्थान, काय तो क्षण आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. करकटेवर उभा विटेवर. पालखी प्रस्थान पाहणं, त्या पालखी सोहळ्यात सहभागी होणं विसरूच शकत नाही. म्हणजे अगदी रात्री डोळे मिटले ना तरी सुद्धा तो क्षण आणि तो नाद असा निनादत असतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तीचा असा मार्ग दाखवला जिथे जात पात, श्रीमंती गरिबी यांना स्थान नव्हतं. प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे हा विचार त्यांनी जगाला दिला. इसवी सन 1296 मध्ये अवघ्या 21व्या वर्षी माऊलींनी संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर येथे संजीवन समाधी घेतली. पण त्यांचे विचार, ज्ञानेश्वरीचे शब्द आणि माऊली ही प्रेमाची हाक आजही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात जिवंत आहे. ज्ञानाचा सागर, भक्तीचा आधार, महाराष्ट्राच्या मातीतील अमर प्रकाश म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत असताना एका व्यक्तीला भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळाला. उमेश महाराज पागडे. माऊली रामकृष्ण साक्षात उमेश महाराज. आणि उमेश महाराज तुमच्याबद्दल एक वेगळा आदर. या दरवर्षी वारीत असतो आणि इथं आल्यानंतर मला एक आठवण राहून इथे माझ्या आजोबांची, हे आपल्याला इथपर्यंत येता यावं ही आजोबांची वाडवडिलांची संधी आहे. त्यांच्याकडे कायम ज्ञानेश्वरी असते. आणि जेव्हा मला कळलं की ज्ञानेश्वरीवरती आपला एक अभ्यास सुरू आहे, म्हणजे ही माझ्यावरती माऊलींची खूप उपासना, कारण की ज्ञानेश्वरीची उपासना करण्यासाठी माऊलींची कृपा असते. ज्ञानेश्वरी हे माऊलींचे रूपच असते. माऊलींनी समाजाशी केलेलं संवाद म्हणजे आपल्या घराकडची परंपरा असं आपण म्हणूया. आणि केलं पाहणारी आमचं कार्यक्रम ज्ञानेश्वरी कसली असलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मिठुने आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतात. आपले शब्द ऐकताना ते आम्हाला ते अमृतात ते कल्लोळ आहेत असं काही वाटतं. आणि आपण काही ज्ञानेश्वरीचे उपासक वाटतो. म्हणून आपल्या ठिकाणी असणारं डोळ्यातलं माधुर्य आणि स्पष्टत्व माऊलींची कृपा आहे. तो क्षण मी आयुष्यात विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे. बघा ना, जेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात मी निघालो तेव्हा ती एक लेकरू, ती माऊली, ती छोटी मुक्ताई धावत आली आणि तिने मला नाम लावलं. आणि नाम लावल्यानंतर मी जेव्हा मंदिरात गेलो आणि मंदिरातली गर्दी, तिकडची धावपळ, यानंतर जेव्हा परतलो ना, तो क्षण कायम स्मरणात आला. काय मला का मला दिलं? लागलंय तुमच्या पोटाला. माझ्या बोटाला? तू कधी बघितलं? तुम्ही मंदिरात जात होते ना तेव्हा इथलं होतं. हो का? एवढं पायाला लागलेलं माझंही लक्ष केलं नाही. पण या मुक्ताईने धावत धावत येऊन मला चिकटपट्टी, माऊली तुला खूप शुभेच्छा देतो. किती गोड. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली काय म्हणायचं या प्रसंगाला सांगा ना. कोण ती, कुठली, मी कुठला, माझं गाव कुठे, त्या माऊलीचं गाव कुठे.
पण मनाचं दातृत्व केवढं मोठं. कुठून बघितलं तिने माझ्या पायाला जखम झाली आहे, रक्त वाहत आहे, तिने धावत यावं, काय तिचं उत्पन्न, आणि तिने ती चिकटपट्टी मला द्यावी, काय तिचं माझं नातं. हे रक्ताच्या पलीकडची नाती जेव्हा अशी भेटतात ना, तेव्हा अशा मुक्ताईच्या चरणींना नतमस्तक व्हावं एवढंच वाटतं. मी खरं सांगतो, ती मुलगी दिवसभर फक्त नाम लवायचं काम करते, पण त्या मुलीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावे हेच माझं पांडुरंगात चरणी मागणं आहे. हो, सांगा ना, कोण करतं? म्हणजे निशब्द व्हायला होतं, कारण त्या माऊलीचं प्रेम बघून मी इतका गहिवरून गेलो होतो ना, काय सांगतो. तिला सुदृढ आयुष्य आणि तिच्या आयुष्यात फक्त सुखाचे क्षण येऊ दे माऊली. रामकृष्ण. मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. बापरे, काय करताय माऊली? बाबा थांबत नाही. होय होय होय. होऊ शकत नाही. बरं माऊली, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. हा, संत ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावं सांगा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता. अरे वा, रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला हे PNG कडून चांदीचं नाणं. थँक्यू सर. घराघरातल्या रखुमाईची घ्या काळजी, दागिन्यांसाठी PNG. वारी. आता तुम्हाला मुद्दामून एक गोष्ट मला सांगायची, की आत्तापर्यंत आपण त्या स्थानावर होतो, पण आता ही वारी सुरू झालेली आहे. ही वारी थांबत नाही, फक्त काही क्षण कुठेतरी विश्रांती घेते आणि पुन्हा ही वारी मार्गस्थ होते. या वारीमधलं एक ठिकाण थोरल्या पादुकांचं मंदिर. मी विचारलं की थोरल्या पादुका का म्हणतात, त्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकूया. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या आळंदीत आले. आळंदीत त्यांनी संसार त्याग करून संन्यास घेतला. संन्यास ते नाशिकला गेले. नाशिकला गेल्यानंतर तिथल्या ऋषी मुनींनी सांगितलं, तू ग्रस्त विवाहाचे म्हणजे ग्रस्त असतं म्हणजे परत जाते. परत आल्यानंतर त्यांना 5 मुलं झाली. 5 मुलं झाल्यानंतर त्यानंतर माऊली त्यांना ते पैठणला जाऊन त्यांनी शुद्धीपत्र मागितलं. शुद्धीपत्र काही मिळलं नाही. मग ते म्हणजे संन्यासीची पोरं म्हणून त्यांना कमी लेखलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणींनी जलसमाधी इंद्रायणीमध्ये घेतली. इंद्रायणी मग ते निर्वाचित झाले ना. मग ते स्वतः मग ते 5 भाऊ विठ्ठल, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 5 भावंड स्थलांतर झाले. इथे येऊन ते 12 वर्ष इथं त्यांनी स्थलांतर होऊन दिवसभर म्हणजे माधोगरी 4-5 गावातून माधोगरी मागायचे आणि दिवसभर इथं राहायचे. रात्रीचे संध्याकाळी धाकट्या पादुकाला जायचे. त्यामुळे याला थोरल्या पादुका म्हणून थोरल्या वातावरण असं हे या स्थानाचं नाव आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या ठिकाणी, या वास्तूत, ज्या ठिकाणी हे आता थोरल्या पादुका मंदिर उभं राहिलेलं आहे, या ठिकाणी येऊन तेव्हा बसायचे. असं पवित्र ठिकाण थोरल्या पादुका. बाबा नाव सांगा. मग किती वर्ष वारीला असा योग येतो तुम्हाला? कधीच चुकली नाही. होय ना. पण वारी दरवर्षी करायची तुम्ही, वर्षानुवर्ष करायची. हा, वडिलांचं नाव काय तुमच्या? किसनराव. आणि तुम्ही राहिला कुठे? अच्छा. आणि मग तुम्ही काय व्यवसाय काय होता तुमचा? शेती. आणि कुठलं पीक तुमचं? ज्वारी, कापूस. त्याच्यात सुद्धा पांडुरंग दर्शन देत असेल, हो की नाही? दादा किती छान वाटतंय. बरं मला सांगा, तुम्हाला ना एक छोटीशी गंमत देणार आहे. हे काय, हे काय माहितीये का? हे रोल ऑन आहे, प्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल.
काय आता या वयात गुडघ्याला बरं ना, गुडघ्याला लावायला बरं पडेल. नमस्कार करतो, आशीर्वाद द्या दादा. या ठिकाणी सफाईचं खूप मोठं काम करताय. या प्रवासात आम्हाला NDRF पासून पावलोपावली बरेच जण भेटले आणि ते जे भेटले की ते आपल्या पद्धतीने सेवा देत आहेत. आता स्वच्छतेची सेवा तुम्ही सगळे देत आहात, सांगा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आम्ही सगळे क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी आहोत आणि आमची इथे आता साफसफाईची ड्युटी लागली आहे. इथं ज्ञानेश्वर पादुका चौक ते मॅग्निन चौकापर्यंत मेकॅनिकल स्वीपिंग किंवा आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत साफसफाई केली जात आहे. सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत हे माझे कर्मचारी सगळे अविरत न थांबता कामं करत आहेत आणि तुम्ही भेटलात, आम्हाला आमच्या कामाचा सार्थक झाल्यासारखं वाटत आहे. मला असं म्हणायचंय की माणसातला पांडुरंग विठ्ठल या प्रवासात भेटत असतो. आज तुम्ही एवढं मोठं स्वच्छतेचं कार्य करत आहात. तुमच्या रूपानं आम्हाला त्या स्वच्छता करता करता पांडुरंगानं दर्शन दिलं असंच वाटतंय. रामकृष्ण हरी. एकीकडे भक्तीचे रंग अनुभवत आपण पुढे जात असताना रस्त्यावरच्या त्या रंगांनी सुद्धा माझं लक्ष वेधलं. रांगोळीचे ते विविध रंग नाही विसरू शकत. ही सेवा किती वर्ष चालली? ही सेवा आमची जवळजवळ 30 वर्ष झाली आम्ही करताय. हो. आणि कुठून कुठपर्यंत करता? आळंदी ते पंढरपूर पूर्ण. हो. या प्रवासात पूर्ण रांगोळी सगळीकडे पुढे असतात, टाकायची. सगळीकडे असतो. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या रांगोळी बरोबरच असता का आपण? तुकाराम महाराजांच्या पण असतो आणि ज्ञानेश्वरांचा पण असतो. दोन्ही पालखी पालखे. आमचे 2 ग्रुप डिवाइड होतात. आम्ही दोन्ही ग्रुपला असतो. पण तुम्ही सगळे राहायला कुठे? आम्ही पुण्यात नाहीत, काही बाहेर नाहीत, पण आम्ही सगळे या दिवसासाठी आम्ही सगळे परत इथे येतो. अरे जसं लग्न झालेल्या मुली सासरी जातात, पण तरी पण आम्ही माहेरी परत पुण्यनगरीत येतो. काही क्षण बसलो, पण आता आपण पुन्हा तो क्षण आठवूया ज्या क्षणी मी या वारीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या त्या वारीत उमेश महाराजांची भेट होणं आणि वारीत पुन्हा चालत राहणं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिका वरदे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पालखीमध्ये आपण आहोत आणि आता भाग्याचा क्षण आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची 11वी पिढी आणि त्यातले उमेश महाराज यांच्याबरोबर 4 पावलं चालण्याचं भाग्य जेव्हा मिळतं तेव्हा तो आनंद वेगळा असतो. ज्या कुटुंबाने इतकं आध्यात्मिक बैठक बघितलेली आहे त्या कुटुंबाच्या सर्वांबरोबर काही क्षण घालवायला मिळणं यापेक्षा अजून वेगळं ते काय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरे. सुख झाले हो सागरे. तो हा उमेशजी महाराज म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची 11वी पिढी आहे आणि ते एवढी मोठी सेवा करतायत. रामकृष्ण हरी. माऊली बरवा रूप पाहता लोचनी. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 विठोबाई रे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा. विठोबाई रे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा. विठोबाई रे सरदारा मस्तकी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये पुण्यामध्ये आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झालेली आहे. ही वारी अशीच पुढे पुढे जात तो क्षण प्रत्येकाला अनुभवायचा आहे, त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं आहे, ज्यावेळी या दोन्हीही पालख्या पुण्यातल्या अत्यंत मानाच्या गणपती मंदिरासमोर येतात. आणि ते गणपती मंदिर म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आणि त्या ठिकाणी भक्तीचा महापूर अनुभवायला मिळतो. तिथली पुष्पवृष्टी आपल्याला आशीर्वाद देते. अशा क्षणांचं साक्षीदार होण्याचं भाग्यही मला लाभलं. तोही क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण आता आधी आपण दर्शन घेऊया पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं. डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद तुझीन भावे ओवाळीन म्हणे त्वमेव माता पिता त्वमेव 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 विद्या ऋणं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय अजितं विश्वं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी. गणपती बाप्पा मोरया. बाहेर गणपती बाप्पाचाही गजर सुरू आहे आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचाही गजर सुरू आहे. आणि त्याच वेळेला गणपती बाप्पाकडे बघितलं तर बाप्पाच्या गंडस्थळावरती आज श्री पांडुरंगांच्या मस्तकावर असणारं ते गंध दिसतं आहे. काय योग आहे हा, सुवर्ण योग आहे. माऊली तुमच्या सुखासाठी मागणं करतो आणि आजचा भाग इथंच थांबवतो. रामकृष्ण हरी माऊली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. तेव्हा पुढचा भाग पाहायला विसरू नका. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल चा प्रत्येक भाग बघत राहा आणि आदेश विश्व सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. करकटेवर उभा विटेवर सावळा सुंदर श्रीहरी हरी. धन्य चंद्रभागा धन्य पंढरी आज धन्य झालो कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद. पायी हळूहळू चाला मुखाने हरी नाम बोला.